नमस्कार मंडळी, स्वागत आहे. मी आहे चेतना. आजचा टॉपिक एक असं फ्री टूल आहे जे 90% बिझनेस ओनर्सला माहीतच नाहीये आणि एकदा हे फ्री टूल कळालं की तुमचा बिझनेस पूर्ण चेंज होऊ शकतो. हे एकदा सेटअप केलं की तुमचा बिझनेसचा गेम पूर्ण चेंज होऊ शकतो. आधी एक गोष्ट सांगा, तुम्ही कधी गुगलवर नियर मी सर्च केलंय का? म्हणजेच रेस्टॉरंट नियर मी किंवा सलॉन नियर मी. ते सर्च केल्यावर गुगल एक मॅप दाखवतो. त्या मॅपवर त्या जागेचं लोकेशन, त्याचा टायमिंग, त्यांचा फोन नंबर प्लस लोकेशनची डिटेल हे सगळं दिलेलं असतं. एवढंच नाही तर ती जागा योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी तुमच्याकडे तिथे रिव्ह्यूजसुद्धा वाचायला असतात. मग ते पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह. हे सगळं का दिसतं बरं? कारण त्या बिझनेसेसने स्वतःचं गुगल माय बिझनेस सेटअप केलेलं असतं. गुगल माय बिझनेस हे पूर्णपणे फ्री असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुगल माय बिझनेस कसं सेटअप करायचं, ते ऑप्टिमाइज कसं करायचं आणि त्याचा योग्य वापर तुमच्या बिझनेससाठी कसा करायचा. चला तर सुरू करूयात. पहिलं आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे गुगल माय बिझनेस म्हणजे नक्की काय. गुगल माय बिझनेसचं नाव बदलून आता गुगल बिझनेस प्रोफाईल असं झालं आहे. कन्फ्यूज होऊ नका, हे दोन्ही सेम आहे. तर नक्की हे काय आहे? हे गुगलचं एक फ्री लिस्टिंग आहे. इथे तुम्ही तुमचा बिझनेस रजिस्टर करू शकता. त्यामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसच्या सर्व डिटेल्स जसं की बिझनेसचं नाव, ॲड्रेस, फोन नंबर, वेबसाईट, ओपनिंग आणि क्लोजिंग टायमिंग, फोटोज, सर्व्हिस किंवा प्रोडक्ट्स, कस्टमर रिव्ह्यूज आणि हे सगळं गुगल सर्च आणि गुगल मॅपवर दिसतं. तर याचा काय फायदा? समजा पुण्यामध्ये बसून कोणी सर्च केलं बेस्ट साडी शॉप नियर मी आणि तिथे जर तुम्ही रजिस्टर केलेलं असाल तर नियर बायमध्ये तुमचं लिस्ट केलेलं त्यांना रेकमेंडेशनमध्ये जाणार. नियर मी मध्ये तुम्ही दिसल्यानंतर तो तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो, तुम्हाला डायरेक्ट मेसेज करू शकतो किंवा तुमच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकतो. याने काय होणार? तुमचे कस्टमर्स किंवा तुमचे पोटेन्शियल लीड्स हे जास्त कन्वर्ट होणार. हे प्रॉपर सेटअप असेल तर गुगल ॲड्सवर रोज पैसे खर्च करायची गरज नाही. फ्रीमध्ये तुम्ही लिस्ट होऊ शकता नियर मी मध्ये. आता एक प्रॅक्टिकल गोष्ट बघूया, नक्की याचा सेटअप कसा करायचा. चला दाखवते. स्टेप 1, business.google.com वर जा. तुमच्या गुगल अकाउंटने लॉग इन करा. ॲड युअर बिझनेसवर क्लिक करा. स्टेप 2, तुमचं एक्झॅक्ट बिझनेसचं नाव टाका, जसं तुम्ही कस्टमर्सना सांगता तसं. स्टेप 3, बिझनेस कॅटेगरी निवडा. तुमच्या बिझनेससाठी सगळ्यात रिलेव्हंट कॅटेगरी कोणती? उदाहरणार्थ योगा स्टुडिओ, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर, डिजिटल मार्केटिंग एजन्सी. ही कॅटेगरी खूप महत्वाची आहे कारण गुगल हेच बघतं की तुम्ही कोणत्या सर्चेसमध्ये दिसायला हवं. स्टेप 4, लोकेशन ऍड करा. जर तुमचं फिजिकल लोकेशन आहे तर ऍड्रेस टाका. जर तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहात जे कस्टमरच्या घरी जातात तर सर्व्हिस एरिया टाका. स्टेप 5, कॉन्टॅक्ट डिटेल्स टाका. फोन नंबर आणि वेबसाईट हे नीट टाका कारण कस्टमर्स इथूनच कॉन्टॅक्ट करतात. स्टेप 6, व्हेरिफिकेशन. गुगल तुमचा बिझनेस व्हेरीफाय करतं, साधारण पोस्ट कार्ड पाठवून किंवा फोन ईमेल व्हेरिफिकेशनने. हे सगळ्यात महत्वाची स्टेप आहे. व्हेरीफाय केल्याशिवाय तुमची लिस्टिंग पूर्णपणे ऍक्टिव्ह होत नाही. आता अकाउंट सेटअप तर झालं, पण ते ऑप्टिमाइज कसं करायचं? इथे बरेच लोक चूक करतात. अकाउंट सेटअप केलं की ते ऑप्टिमाइज करत नाही आणि तिथेच सर्वात जास्त नुकसान होतं. ऑप्टिमाइज करण्यासाठी या 7 गोष्टी करा. 1, डिटेल डिस्क्रिप्शन लिहा. या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही कोणती सर्व्हिस प्रोव्हाइड करता, कोणाला सर्व्ह करताय, तुमचे काय वेगळेपण आहे जे बाकीचे लोक नाही करत, असं तुम्ही काय वेगळं प्रोव्हाइड करताय, असं कीवर्ड रिच तुम्ही एक छान डिस्क्रिप्शन लिहायला पाहिजे. 2, फोटोज अपलोड करा. ज्या अकाउंट्सना फोटोज ॲड आहेत अशा अकाउंटवर 35% जास्त क्लिक केले जाते. याच्यामध्ये तुमचे शॉप्स किंवा तुमचे दुकानाचे फोटोज, तुमच्या टीमचे फोटोज, कस्टमर्सचे फोटोज, प्रोडक्टचे फोटोज तुम्ही ॲड करू शकता. यामुळे गुगल तुमचं प्रोफाईल जास्त रेकमेंड करणार आहे. एक ऑप्टिमम नंबर सांगायचा तर साधारणतः तुमच्या अकाउंटवर कमीत कमी 10 ते 15 फोटोज असायला हवे. 3, ओपनिंग आवर्स नीट टाका. तुम्ही कधी तुमचं शॉप किंवा तुमचे सर्व्हिसेसचे ओपनिंग आवर्स काय आहेत, सुट्टी कधी असते, कोणत्या दिवशी, सणावाराच्या दिवशी तुमचे स्पेशल आवर्स आहेत का, हे सगळं नीट टाका. कारण की जर तुमच्या अकाउंटवर ओपन दिसतंय आणि लोकांनी व्हिजिट केली आणि तिकडे त्यांना जर बंद दार दिसलं तर तुमचं इम्प्रेशन डाऊन होतं, तुमचे रिव्ह्यूज खराब होतात. 4, तुमची सर्व्हिस किंवा प्रोडक्ट याच्यामध्ये तुम्हाला ॲड करता येतं. तुम्ही प्राइसिंग देखील मेन्शन करू शकता. मेक शुअर की तुम्ही तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसबद्दल इथे डिटेलमध्ये लिहिताय. 5, Q&A चा नीट वापर करा. असे क्वेश्चन अँड आन्सर जे लोक जास्तीत जास्त तुमच्या बिझनेसबद्दल सर्च करतात ते तुम्ही ऑलरेडी तिथे आन्सर केले तर लोकांचाही वेळ वाचतो आणि जास्त ट्रस्ट जनरेट होतो. 6 आणि मोस्ट इम्पॉर्टंट, गुगल रिव्ह्यूज. तुमच्या हॅपी कस्टमर्सना रिव्ह्यू लिहायला सांगा. गुगलचे ऑथेंटिक रिव्ह्यूज तुमची रँकिंग इम्प्रूव्ह करतं, प्लस तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत
रेकमेंड केलं जातं. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही गुगलवर नियर मी सर्च करता तेव्हा एखाद्या बिझनेसला जर 3 रेटिंग असेल आणि एखाद्या बिझनेसला 4.8 रेटिंग असेल तर तुम्ही कोणतं निवडाल? सो हा पहिला स्टेप असतो कस्टमर्सने तुम्हाला निवडण्याचा. सो मेक शुअर तुमचे रिव्ह्यूज चांगले असतील आणि ते ओरिजिनल आणि ऑथेंटिक देखील असले पाहिजे. त्यामुळे ऑथेंटिक रिव्ह्यूज जास्त चांगले काउंट केले जातात. आणि ज्या गुगल माय बिझनेसवर फेक रिव्ह्यूज असतात, गुगल ते अकाउंट रेकमेंड करत नाही. त्यामुळे मेक शुअर तुमच्या अकाउंटवर ऑथेंटिक रिव्ह्यूजच असतील. 7 आणि मोस्ट इम्पॉर्टंट, मला माहित नाही लोक हे का वापरत नाही, गुगल माय पोस्ट वापरा. तुम्हाला गुगल माय बिझनेसवर देखील तुमच्या ऑफर्स, तुमचे इव्हेंट्स, तुमचे डिस्काउंट्स पोस्ट करता येतात. त्याचा योग्य वापर केल्यास तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचता, प्लस लोकांना तुमची ऑफर किंवा तुमची सर्व्हिसबद्दल जास्त चांगल्या प्रकारे कळायला देखील मदत होते. तुम्ही इथे टाकलेल्या गोष्टी डायरेक्ट गुगल सर्चमध्ये दिसतात. तुम्ही आठवड्यातून एक पोस्ट टाकू शकता. नेक्स्ट आणि खूप इम्पॉर्टंट, पॉझिटिव्ह रिव्ह्यूज कसे मिळवायचे आणि नेगेटिव्ह रिव्ह्यूज कसे हँडल करायचे. बऱ्याच वेळा पॉझिटिव्ह रिव्ह्यूजपेक्षा नेगेटिव्ह रिव्ह्यूज आले की आपण ऑफेंड होतो किंवा आपला जो रिस्पॉन्स असतो तो खूपच जास्त नेगेटिव्ह किंवा रूड वाटू शकतो. सो ते कसं हँडल करायचं हे बघूयात. सर्वात आधी आपण बघूयात पॉझिटिव्ह रिव्ह्यूज कसे मिळवायचे. तुमची सर्व्हिस किंवा तुमचं प्रोडक्ट परचेस केल्यानंतर लोकांना लगेच तुम्ही व्हॉट्सॲपवर रीच आउट करा. जर तुम्हाला प्रोडक्ट सर्व्हिस आवडली असेल तर प्लीज एक गुगल रिव्ह्यू द्या. याने आमच्या बिझनेसला मदत होईल. लक्षात ठेवा, तुम्ही सेम डे रीच आउट केलं तर गुगल रिव्ह्यूज मिळायचे चान्सेस जास्त असतात. जर तुम्ही 8 दिवसाने त्यांना कॉन्टॅक्ट करणार असाल तर ते तोपर्यंत विसरलेले असतील आणि कदाचित तुम्हाला रिव्ह्यू नाही मिळणार. 2, लोकांना डायरेक्ट रिव्ह्यूच्या लिंक द्या. त्यांना सर्च करायला लावू नका. तुम्ही जेवढं त्यांचं काम सोपं करणार तेवढे तुमचे रिव्ह्यूज जास्त येणार. 3 आणि मोस्ट इम्पॉर्टंट, मेक शुअर तुम्ही जे बिझनेस कार्ड रेडी केले असेल त्याच्या गुगल रिव्ह्यूचं स्कॅनर ठेवा, जेणेकरून लोक लवकर स्कॅन करून रिव्ह्यू देऊ शकतील. आता नेगेटिव्ह रिव्ह्यू आले की आपण थोडंसं डिफेन्सिव्ह होतो. हेच आपल्याला टाळायचं आहे. तर नेगेटिव्ह रिव्ह्यू बद्दल आपल्याला या 3 गोष्टी करायच्या आहेत. फर्स्ट, नेगेटिव्ह रिव्ह्यूजना रिप्लाय द्या आणि त्यामध्ये भांडण करायचं नाहीये. आपल्याला प्रोफेशनल लँग्वेजमध्ये त्यांना रिप्लाय द्यायचा आहे. 2, त्यांचा प्रॉब्लेम ॲक्नॉलेज करा. भलेही चूक तुमची नसली तरी सॉरी म्हणा. आणि 3, मोस्ट इम्पॉर्टंट, त्यांना सोल्युशन ऑफर करा. फॉर एक्झाम्पल, मॅम किंवा सर, आमच्या कस्टमर केअरला किंवा आमच्या या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आमची चूक किंवा हा इश्यू सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करू. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे प्रोफेशनली अप्रोच करता तेव्हा नंतर जे लोक तुमचे रिव्ह्यूज, तुमचे रिप्लाईज वाचतात त्यांना हे कळतं की ही लोक प्रोफेशनली गोष्टी हँडल करतात, की हे प्रोफेशनल आहेत. एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊन समजावून सांगते. पुण्यामधल्या एका नामांकित हॉटेलमध्ये काही लोक जेवायला आली. नंतर त्यांनी रिव्ह्यू दिला की जेवणासाठी आम्हाला 2 तास वेटिंगला थांबावं लागलं. वेटिंग नंतर देखील 1 तास उशिरा जेवण आले. हा रिव्ह्यू जसाच त्यांनी टाकला, जसंच ओनरने हा रिव्ह्यू पाहिला. ओनरने रिप्लाय केला, सर पहिले तर मी दिलगिरी व्यक्त करतो की तुम्हाला इतका वेळ वाट पाहायला लागली. मी याच्याबद्दल सॉरी म्हणतो. त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त लोकांची रश होते, त्यामुळे थोडंसं मिसमॅच झालं. याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि आमची खूप इच्छा आहे की तुम्ही आमच्या रेस्टॉरंटला परत व्हिजिट करावं. पुढच्या तुमच्या व्हिजिटसाठी आम्ही तुम्हाला 50% डिस्काउंट ऑफर करत आहोत. त्यामुळे नक्की या तुमच्या फॅमिलीसोबत. त्या कस्टमरला आपला प्रॉब्लेम कुणीतरी ॲक्नॉलेज केला, माफी मागितली, प्लस सोल्युशन प्रोव्हाइड करतोय हे बघून चांगलं वाटलं आणि तो कस्टमर परत गेला. त्याने रिव्ह्यू चेंज केला. हीच आहे नेगेटिव्ह रिव्ह्यू पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करायची ताकद. त्यामुळे लक्षात ठेवा, नेगेटिव्ह रिव्ह्यू ही एक ऑपॉर्च्युनिटी असते तुमच्या झालेल्या चुका सुधारण्याची आणि याने कस्टमर बेस तुमचा अजून स्ट्रॉंग होतो. नेक्स्ट आणि खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट, गुगल माय बिझनेसचा डेटा तुम्हाला इन्साइट्समध्ये बघता येतो. किती लोकांनी तुमच्या प्रोफाईलला व्हिजिट दिलेली आहे, किती लोकांनी तुमचं नाव सर्च करून की कॅटेगरी सर्चमध्ये तुम्ही आलेले आहात, लोक तुमच्या फोटोज पाहिलेत का. जर समजा फोटोज पाहिले जात नसतील जास्त तर तुम्हाला फोटोज चेंज करायची गरज आहे. तसंच किती लोकांनी वेबसाईट सर्च केली, किती लोकांनी कॉल केले, किती लोकांनी डायरेक्शन चेक केली, हे सगळं तुम्हाला डेटामध्ये बघता येतं. लक्षात ठेवा, याने तुमचा SEO देखील स्ट्रॉंग होणार आहे. कसं, तुम्ही जर सर्च केलेले टर्म्स
वर लक्ष दिलं आणि त्या टर्म्स जर तुम्ही जास्तीत जास्त वापरल्या तर तुम्ही जास्त रँक होणार आहात, लोक जास्त तुम्हाला सर्च करून येणार आहे. सो हा सर्व डेटा बघत राहा आणि त्यानुसार तुमचं गुगल माय बिझनेस इम्प्रूव्ह करा. आता एक इम्पॉर्टंट पार्ट, तुमच्यासाठी हे कसं वापरायचं. जर तुम्ही बिझनेस ओनर असाल तर मेक शुअर तुम्ही तुमचं गुगल माय बिझनेस सेटअप आजच करताय आणि जर आधी केलेलं असेल तर परत एकदा रिव्हिजिट करा. तुमचं डिस्क्रिप्शन, तुमचे कीवर्ड्स, तुमचे फोटोज प्रॉपरली ऑप्टिमाइज आहे का तुमचं अकाउंट, जाऊन एकदा चेक करा. सेकंड, जर तुम्ही स्टुडंट असाल तर लक्षात ठेवा लोकल SEO किंवा लोकल माय बिझनेसेससाठी सर्व्हिसेस लोकांना हव्या असतात, तर तुम्ही ही एक चांगलं पॅकेज म्हणून लोकांना विकू शकता. पर मंथ 3 ते 5 हजारात लोक गुगल माय बिझनेसेस ऑप्टिमायझेशनच्या सर्व्हिसेस विकत घेतात. सुरुवातीला तुम्ही लोकांना फ्रीमध्ये सेटअप करून देऊ शकता आणि नंतर ऑप्टिमायझेशनचे पॅकेजेस सेल आउट करू शकता. 3, जर तुम्ही फ्रीलान्सर असाल तर लक्षात ठेवा लोकल SEO आणि गुगल माय बिझनेस सेटअप हे एक स्ट्रॉंग पॅकेज होऊ शकतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो गुगल माय बिझनेस म्हणजे काय, गुगल माय बिझनेस सेटअप कसं करायचं, गुगल प्रोफाईल कसं ऑप्टिमाइज करायचं, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह रिव्ह्यूज कसे मिळवायचे, हँडल कसे करायचे, इनसाइट डेटा कसा रीड करायचा, त्याचा तुमच्या बिझनेससाठी कसा उपयोग करायचा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुगल ॲड्स कसे काम करतात, गुगल ॲड्स म्हणजे नक्की काय आणि सर्च ॲड कशा वर्क होतात. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमचं सबस्क्रिप्शन हीच माझी फीज आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास खाली कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.